श्री स्वामी समर्थ. एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं. एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं. तो तिथं पोहोचला, पण थोडा संभ्रमात पडला. त्या स्त्रीची 3 लहान बाळं रडत होती. त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते आणि आता आईविना ती अनाथ होणार होती. हे सर्व बघून देवदूताला दया आली. तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली. ती ऐकून यमराज भडकले. तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का? प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा निसर्ग नियमांमध्ये हस्तक्षेप करत नाही. मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास? त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे. मी दुसऱ्या दूताकरवी ते काम करीनच, पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल. व जोपर्यंत तू स्वतः 3 वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस, तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही. तू इथे परत येऊ शकणार नाहीस. इथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्याच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस हसतो, पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं. दूत शिक्षा भोगण्यास तयार होता. यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकललं गेलं. त्याच सुमारास समोरून एक चांभार येत होता. थंडीचे दिवस व ती सुद्धा रशियातील थंडी. येऊ घातले होते म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट्स खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता. त्याने या वस्त्रहीन देवदूताला बघितलं. त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी ह्या माणसासाठीच कपडे, ब्लँकेट वगैरे खरेदी केलं. व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देव जाणे. तो दूताला म्हणाला, अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस? माझ्या घरी चल काही दिवस. माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल, पण तू मनाला लावून घेऊ नकोस. काही दिवसांनी सगळं ठीक होईल. त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला. आता मजा बघा हं. त्या चर्मकारालाही माहीत नव्हतं आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत. ना त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आले. त्याची ओळख करून देत चर्मकाराने सांगितलं, हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे. घरी आलेल्या आगंतुकाला बघून पत्नीचं टाळकं सरकलं. त्याच्या समोरच म्हणाली, इथं आपल्याला गिळायला अन्न नाहीये, त्यात भरीसभर म्हणून ही ब्यात का मागे लावून घेतलीये? आणि देवदूत पहिल्यांदा हसला. चांभाराला आश्चर्य वाटलं. ती तुला एवढं बोलली आणि तू त्यावर हसत आहेस. त्यावर देवदूत म्हणाला, अशा प्रकारच्या अजून 2 घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर ह्याचं उत्तर देईन. आजच्या घटनेवर दूत हसला, कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणलं आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे, ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसातच त्याचं भाग्य उजळणार आहे. मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना. हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तौर पर दिखता है. नियति के मन में तो कुछ और ही होता है. पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होतं. जो खो गया उसे देख रही थी, जो मिला है उसका क्या? उसका तो अंदाज ही नहीं है. मुफ्त घर में एक देवदूत आया है. 7 दिवसातच देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकला व देवदूताने बनवलेले चांबड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्याची स्तुती करू लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला. अवघ्या 6 महिन्यातच तर त्याची ख्याती इतकी पसरली की ह्या चांभारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही. अन्य देशातील राजांचेही जोड बनवण्याचे काम चांभाराकडे येऊ लागले व घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली.
दिवस, महिने, वर्ष पुढे सरकत होती. एकदा असं झालं, सम्राटाचा एक अधिकारी आला. चांभाराकडे कातडं सोपवलं व म्हणाला, हे खूप दुर्मिळ व महागडं कातडं आहे. तुझी कारागिरी सम्राटांना पसंत आहे, म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आपले बूट बनवण्यासाठी दिलं आहे. चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत. लक्षात ठेव, सम्राटाच्या पायाकरता बूट बनवायचे आहेत, स्लीपर नाही. अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावले. रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होती. चांभाराने सुद्धा देवदूताला बजावलं, हे बघ, सम्राटांच्या पायाकरता या दुर्मिळ कातड्याचे बूट बनवायचे आहेत, स्लीपर नव्हे. व कातडंसुद्धा बुटाच्या मापापुरतंच आहे. काही गडबड झाली तर नसती आपत ओढवेल. एवढं निक्षून सांगूनही देवदूताने स्लीपरच बनवल्या. चांभाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोधित झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले. तू मला फासावर लटकवणार आहेस का? इतके वेळा बजावले तरी तू स्लीपरच का बनवल्यास? देवदूत जोरजोरात हसू लागला. तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला, बूट नको, स्लीपर बनव. आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे. उद्या त्यांचा अंत्यविधी आहे. भविष्य अज्ञात असतं व आपण गतकाळातील अनुभवावर जगत असतो. काल सम्राट असताना बुटासाठी आटापिटा होता. आज स्लीपर हवी आहे. चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या. अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला. मी तुला उगाचच मारले. देवदूताने शांतपणे सांगितले, अरे, ह्यात तुझा काहीही दोष नाहीये. मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय. आज देवदूत दुसऱ्यांदा हसला. कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छाच्या मागे धावत सुटलो आहोत. साध्या घटनांमध्ये सुद्धा चिडचिड त्रागा करत बसतो. मृत्यू घटिका समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. काही दिवसातच तिसरी घटना घडली. या एका धनाढ्य घरातील वृद्ध स्त्री चांभाराकडे आली व बरोबर 3 सुंदर युवती आल्या. तिन्ही युवतींचे लग्न ठरलं होतं. त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते. देवदूताने 3 मुलींना पाहत्या क्षणीच ओळखलं. ह्याच त्या 3 मुली होत्या ज्यांच्या मृत्यूप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता. त्या तिघीजणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या. देवदूताला उत्सुकता वाटली. त्यांच्याबरोबर जी वृद्ध आली आहे ती कोण आहे? वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली. ह्या मुली माझ्या समोरच राहत होत्या. ह्यांची आई लहानपणीच देवाघरी गेली. ती अतिशय दारिद्र्यात दिवस कंटत होती. तिच्या पश्चात या मुलींचं कसं होणार? मला दया आली व ह्या तिघींना मी दत्तक घेतलं. मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलीप्रमाणे ह्यांचं पालनपोषण केलं. आता सम्राटांच्या राजपुत्राशी ह्या तिघीजणी विवाहबद्ध होणार आहेत. हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचं हसला. त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली. आज जर त्या 3 मुलींची आई जिवंत असती तर ह्या तिघीजणी दारिद्र्यात खितपत पडल्या असत्या. पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व तिघीजणींनी समृद्धी उपभोगली. तसेच वृद्ध स्त्रीला संतान सुख मिळालं. दैवदूताने सांगितलं, मी चुकलो होतो. नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे. तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली. आता मी तुझा निरोप घेतो. एवढं बोलून तो देवदूत पाहता पाहता तिथून अदृश्य झाला. कथा जरी इथं संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्याबरोबरच ठेवायचा. एकंदरीत सध्याचं वातावरण व काहींचे अपमृत्यू, देहहत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो, इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली? त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचं, मुलाबाळांचं काय होणार? काही जण तर ह्या घटनाकरता चक्क परमेश्वरालाच दोषी ठरवतात. म्हणे त्याला जर न्यायचंच होतं तर हॉस्पिटलचा खर्च व इतक्या यातना का दिल्या? ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर, कृपाळू असं करतो, तो आपल्याच मुलांशी असा निष्ठुरपणे कशाला वागेल? मनाला येईल तसं स्वतः वागायचं
वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ परमेश्वराला अशी दूषणं द्यायची. हा करंटेपणा कशासाठी? वरील सर्वांचं एकमेव उत्तर म्हणजे कर्मसिद्धांत. परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही, पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवतो. आणि म्हणूनच तो म्हणतो, न धरी शस्त्र करी मी परी सांगीन गोष्टी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला ही कथा, ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.